कोपरी पाचपाखाडी 147 विधानसभा 2024 मतदारसंघात किसननगर येथे माननीय मुख्यमंत्री व श्रीकांत शिंदे आपल्या परिवारासोबत मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे व मतदारांना आवाहन केलेलं आहे की 100% मतदान करा। सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे, कारण मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे। जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांनी आणि या लोकशाहीच्या उत्सवात झालं पाहिजे। या मतदानाचा जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध अशा प्रकारे खरं म्हणजे गेल्या 5 वर्षाचा कारभार महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिला। 2019 ला मतदान झालं आणि त्यावेळी जे काही महाराष्ट्रातल्या अपेक्षेच्या विरोधात सरकार चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं। जनता 2019 ही घटना विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या 5 वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहित आहे। आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये या योजना ज्या आहेत आणि विकास हा लोकांना माहित आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मध्ये जात नाही, परंतु अनेक योजना या सर्वसामान्य लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या आणि नक्कीच आम्हाला समाधान गेल्या 5 वर्षांमध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी, या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी, या राज्याला एक म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे, स्वतः समाधानी आहे। 2.5 वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ काही लोकांनी पाहिले आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्राची जनता भरभरून आम्हाला मतदान विकासाला मतदान आणि म्हणून मतदानाचं मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार, लोकशाहीला मजबूत करणार आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहन केलं। सर, यावेळी पूर्ण बहुमताचं सरकार असेल काय वाटतं? पूर्णपणे सरकार महायुतीचं बहुमताचं डम्पिंग मेजॉरिटीचं असेल। शिंदे साहेब मतदान करून बाहेर आल्यावर